एक महत्त्वाची बातमी, ईडी चौकशीला अनिल अंबानी यांनी दांडी मारली। शुक्रवारी अनिल अंबानी ईडी मुख्यालयात गेलेच नाहीत। आता पुन्हा पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। तब्बल 40,000 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींची चौकशी सुरू आहे। दिल्लीच्या ईडी मुख्यालयात ही चौकशी सुरू आहे। गुरुवारी सलग 10 तास चौकशी झाली होती। त्यानंतर कालही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र काल त्यांनी या चौकशीला दांडी मारली आहे। 40,000 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होते। दिल्लीच्या ईडी मुख्यालयात चौकशी सुरू आहे। कालच्या ईडी चौकशीला अनिल अंबानी यांनी दांडी मारली आहे। त्याआधी म्हणजेच गुरुवारी त्यांची सलग 10 तास चौकशी झाली होती। तर शुक्रवारी अनिल अंबानी हे ईडी मुख्यालयात गेलेच नाही। आता पुढील आठवड्यात या प्रकरणाची चौकशीची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता तेव्हा तरी अनिल अंबानी उपस्थित राहणार का, त्याकडे लक्ष आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले। शुभम, काय अधिक माहिती अनिल अंबानींच्या चौकशी संदर्भात? प्रणिता, खरं बघायला गेलं तर ईडी चौकशीला अनिल अंबानीची दांडी जी आहे ती काल दिसायला मिळाली आहे आणि खरं तर त्यांच्यावर 40,000 कोटींचं थकीत कर्ज घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या मुख्यालयात त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। गुरुवारी त्यांची 10 तास चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ईडीने जे आहे शुक्रवारचं देखील समज बजावलं होतं चौकशीला येण्यासाठीचं, पण ते चौकशीसाठी गेले नाही आहेत। पण पुढच्या आठवड्यात पुन्हा त्यांची चौकशी होऊ शकते। त्यांना पुन्हा एकदा ईडी जे आहे समज बजावू शकतो चौकशीला येण्यासाठी। अशामध्येच आता अनिल अंबानी पुढच्या आठवड्यातील चौकशीसाठी तरी हजर राहतात का आणि ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कुठेतरी संपूर्ण देशभरात अनिल अंबानी यांच्या चौकशीची जी आहे जोरदार चर्चा रंगली आहे। खरं तर अनिल अंबानी यांनी काही कोटी नाही तर 40,000 कोटींचं कथित कर्ज घोटाळा जो आहे त्या प्रकरणी ईडीची जे आहे समज त्यांना बजावण्यात येत आहे आणि अंबानींवर सध्या ईडीची तांती तलवार जी आहे ते दिसून येत आहे। प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।